विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करतो. मी कवी सुरेश पवार. माझ्या कवितेचं नाव आहे भीमबाबा. योग्य वेळी तू आलास, संविधान लिहिलास, नवे हक्क आम्हा दिले स्वतंत्र भारतात. होती कोणास कणव कष्टकरी माणसांची, कोणी काळजी वाहिली नाही दीनदलितांची. बाया बापडांच्या दुःखाची तुला भलतीच समज, संसदेत ओढ बिल त्याचे नाही झाले चिज. दलितांच्या हक्कासाठी विचार मनी आधी, कुणे करार करुनी जीवदान दिले गांधी. अपुल्या न्याय हक्कासाठी सर्वांना जागविले, एकजूट करुनिया काळा रामा हलविले. आम्ही आहोत माणूस हे जगा दाखविले, महाडच्या तलावाचे तू पाणी पेटविले. अमुता तू प्रज्ञासूर्य, तुझे शिक्षण अफाट, व्यक्तिमत्व तुझे रोज सुटात बुटात. तुला नाही करमले या पोथी पुराणात, हिंदू धर्म त्यागी आला म्हणून स्मृती विरोधात. भीम नाही येणे पुन्हा काहो तळ्यात मळ्यात, आता नको राहूया हो कोणी स्वार्थाच्या खळ्यात, कोणी स्वार्थाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांच्या विचार जागरच्या निमित्तानं मी एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे बोल घेवड्यांचे सवंग गाणे. बोल घेवड्यांचे सवंग गाणे, घुमू लागले धडाधडा. मोडा तोडा याना झोडा, बरळो पती भडाभडा. बोल घेवड्यांचे सवंग गाणे, घुमू लागले धडाधडा. रंगांचा हो विटाळ अजूनी माणसांच्या रक्ताला. रंगांचा हो विटाळ अजूनी माणसांच्या रक्ताला. पेटविले पाणी भीमाने, निळे कराया नभाला, निळे कराया नभाला. गाथा तुकोबाची, गाथा तुकोबाची अमृतानुभव ज्ञानाचा. मुक्ताईची ताती भडकली, श्वास गुदमरे संजीवन समाधीचा. बोल घेवड्यांचे सवंग गाणे, घुमू लागले धडाधडा, घुमू लागले धडाधडा. जिजाई भीमाई पेरी अंगाई, जिजाई भीमाई पेरी अंगाई. काळ्या मातीच्या उभेला, कोणी करंटा मला तुडवी, रंगीबेरंगी सावताचा. बोल घेवड्यांचे सवंग गाणे, घुमू लागले धडाधडा. याला तोडा याला झोडा, कर्मटांचे बिगुल वाजता रणकंदन होई धरेचे. कर्मटांचे बिगुल वाजता रणकंदन होई धरेचे. बुद्ध माझा शांत झोपला, पाझर पोळीत अजिंठ्याच्या शिळेला. पाझर पोळीत अजिंठ्याच्या शिळेला. धन्यवाद. जय भीम. नमस्कार, मी स्नेहा विठ्ठल कदम. माझ्या कवितेचं नाव आहे अबला ते सबला. अबला ते सबला. चल उठ ना ग, आवर ऑफिसची बॅग, आवर सगळा पसारा. श्रद्धेचा अंधश्रद्धेचा घरभर पसरलेला. सगळं घेतलंयस ना बरोबर, पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ, हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं. पुन्हा एकदा नीट बघ, हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं. जे आठवण करून देईल तुला तुझ्या अस्तित्वाची, अबला ते सबलापर्यंतच्या प्रवासाची. पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ, लावलायस का डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा. पुन्हा एकदा नीट बघ, लावलायस का डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा. ज्यातून दिसेल तुला तुझं खरं रूप,
दिसतील अजूनही नव्या वाटा नवीन सावित्री घडवण्याच्या. पुन्हा एकदा नीट बघ, पुन्हा एकदा तपासून पहा, घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा. पुन्हा एकदा तपासून पहा, घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा, जो केव्हाचाच देऊन ठेवलाय तुला जिजाऊ, सावित्री आणि रमाई आईने. जेव्हा कधी दमल्यासारखं वाटेल ना, तेव्हा त्यांना पाहून करत राहा स्वतःला तू चार्ज. ऑफिसमध्ये गेल्यावरही आठवणीने एकदा बघ तुझ्या त्या खुर्चीकडे. ऑफिसमध्ये गेल्यावरही आठवणीने एकदा बघ तुझ्या त्या खुर्चीकडे, ज्या खुर्चीवर बसू शकल्या नाहीत लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वतीसुद्धा. ज्या खुर्चीवर बसू शकल्या नाहीत लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वतीसुद्धा, ज्यांना कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण यांची लाच देऊन शतकानुशतके बंदिस्त करून ठेवलंय मनुवाद्यांनी. पुन्हा एकदा नीट बघ आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिसमध्ये लावलेल्या भीमबाबांच्या फोटोकडे. आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिसमध्ये लावलेल्या भीमबाबांच्या फोटोकडे, ज्यांनी केलंय तुझ्या आणि तुझ्या पुढच्या हजारो पिढ्यांचं माणूस म्हणून प्रमोशन, बुद्धाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, बुद्धाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. धन्यवाद. विश्ववंदनीय बाबासाहेबांना शब्दरूपी सलाम करण्यासाठी आपण ऐतिहासिक अशा सावंतवाडीच्या या स्मृतिस्थळावर आहोत. माझ्यासोबत आहेत दोन दिग्गज कविवर्य, सिंधुदुर्ग आणि एकूणच कोकणातील एक नाव कविवर्य विठ्ठल कदम सर, जय भीम. आणि दुसरे प्राचार्य आरोंदा हायस्कूलचे कर्तव्यनिष्ठ असे प्राचार्य आणि आमचे स्नेही आणि एक चळवळीतले धगधगत एक नाव अर्थात प्राचार्य तांबेसर, सिद्धार्थ तांबेसर. जय भीम सर. जय भीम. जय भीम. दोन्हीही कवी आहेत. अधिक वेळ न घेता मी प्रथमतः आजचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये बाबासाहेबांचे विचार हे डिजिटली पोहोचवण्याचं काम करतायत ते कवी सिद्धार्थ कदम. बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या स्मृतींना मोजक्या शब्दामध्ये अभिवादन करताना पासवर्ड ही माझी महत्त्वाची कविता या ठिकाणी सादर करतो, ज्या कवितेला अनेक रसिकांनी, चाहत्यांनी दाद दिलेली आहे. त्या कवितेतनं मी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतो. पासवर्ड. तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन, वंचितांचे अवकाश. क्या बात. तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन, वंचितांचे अवकाश. तू डिक्शनरी. तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी. क्या बात. तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी. तू पॉवरफुल अँटीव्हायरस. वा. क्या बात. तू पॉवरफुल अँटीव्हायरस. मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम, मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम, त्यांच्या समूळ उच्चाटनाचा तू प्रचंड कॅनव्हास. तू प्रचंड कॅनव्हास अखिल मानवतेचा, प्रबुद्ध भारताचा. तू प्रचंड कॅनव्हास अखिल मानवतेचा, प्रबुद्ध भारताचा. क्या बात आहे. आजच्या संगणक डिजिटल युगामध्ये परफेक्ट असं मूल्यमापन केलं आहे विचारांचं आणि बाबासाहेबांच्या या विचारांना सलाम करण्यासाठी रूपमंत्रचा हा छोटासा प्रयास आहे. मित्रांनो, असं म्हणतात की फुलांची कहाणी ही वसंतानं लिहिली, रात्रीची कहाणी ही ताऱ्यांनी लिहिली. आम्ही होणार नाही कोणाचे गुलाम, कारण आमच्या संसाराची कहाणी आमच्या बाबासाहेबांनी लिहिली. आणि म्हणूनच बाबासाहेबांना वाचणारा, बाबासाहेबांना अध्ययन करणारा व्यक्ती झुकत नाही, वाकत नाही आणि विकत सुद्धा घेता येत नाही. असेच एक विद्रोही विचारांचे कवी, ज्यांनी सावंतवाडीत आपल्या अध्यापन कौशल्यांनी बालमनावर, अगदी प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक आहेत, संस्कार टाकलेत. ते विचारांचे, बुद्धांच्या विचारांचे, छत्रपतींच्या विचारांचे. ऐकूया कविवर्य विठ्ठल कदम सरांना. कवी विठ्ठल कदम सर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांची एक कन्यासुद्धा
जिचं नाव स्नेहा आहे, ती खूप सुंदर अशी कवयित्री आहे. तिची कविता कधीतरी आपण रूपमंत्राच्या माध्यमातून ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी बापाला ऐकूया स्नेहा कदमचे पिताश्री विठ्ठल कदम यांना. बुद्ध आमचा सखा, क्या बात. बुद्ध आमचा सखा आमच्याशी आमच्या वेदनेवर बोलतो. बुद्ध आमचा सखा आमच्याशी आमच्या वेदनेवर बोलतो. दुःखाचे कारण आमच्या काळजावर कोरतो. दुःखाचे कारण आमच्या काळजावर कोरतो. बुद्ध आमचा सखा आमच्या सोबत चालतो. बुद्ध आमचा सखा आमच्या सोबत चालतो. वाटेवरच्या काट्यांची फुलेही तो बनवतो. वाटेवरच्या काट्यांची फुलेही तो बनवतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमची लेखणी बनतो. बुद्ध आमचा सखा आमची लेखणी बनतो. सम्यक क्रांतीची बीजे आमच्या अक्षरात पेरतो. आमच्या अक्षरात पेरतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमच्या डोळ्यात वसतो. वैराच्या या जगात मैत्रीभाव रुजवितो. मैत्रीभाव रुजवितो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा आमच्या देहात निसतो. बुद्ध आमचा सखा आमच्या देहात वसतो. गुदमरलेल्या काळजाचा निरंतर श्वास तो बनतो. गुदमरलेल्या काळजाचा निरंतर श्वास तो बनतो. बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा, बुद्ध आमचा सखा. नक्कीच बुद्धम शरणम गच्छामी असं आपण म्हणतो, आणि बुद्धांची ही शिकवण आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजाला दिशा प्राप्त करून देण्यासाठी जे नेहमी तत्पर असतात ते कवी विठ्ठल कदम. बाबासाहेब असं म्हणतात की मी अशा धर्माला मानतो, मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता, स्वातंत्र्य देऊ शकतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा विचार हा आजही आहे, उद्याही राहील. जोपर्यंत सूर्य, तारे, चंद्र आहेत, पृथ्वी आहे, जोपर्यंत मानव ही एकमेव जात शिल्लक आहे, तोपर्यंत बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार हे चिरकाल आहेत, चिरंतन आहेत. जय भीम. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि आजच्या माझ्या कवितेच्या सादरीकरणाला सुरुवात करतो. माझ्या कवितेचं नाव आहे कुणास काय त्याची. कुणास काय त्याची माणसे मरतात रस्त्यावरी. कुणास काय त्याचे माणसे मरतात रस्त्यावरी. हुशारकी मोठी मारी पुढारी गावा गल्लीत रस्त्यावरी. कसली योजना पोकळवाणी, कसली योजना पोकळवाणी झोपून गादीवरी. मायबाप उभा शेतात आपुल्या झोपे बांधावरी, झोपे बांधावरी. कशास त्यांचा जय जयकार, कशास त्यांचा जय जयकार का करावा नाव नको ओठावरी. शिकणारी पोर घरी कोंडली आणि सभा मैदानावरी, आणि सभा मैदानावरी. ओळख ताकत रे जनमानसा, ओळख ताकत रे जनमानसा धरा आहे तळहातावरी. बळीराजाच्या गायी कोंडल्या पाना कसारे मुखावरी. कोणास कळावी व्यथांची गाणी भरल्या पोटावरी. मुका बिचारा रडतो उगा तरी लात उपाशी पोटावरी. चौकात उभी लाचार सीता, चौकात उभी लाचार सीता राम मंदिरादारी. कसली मुक्ती भक्ती कुणाची, कसली मुक्ती भक्ती कुणाची. कुणी भरावी अज्ञानी धरी, कुणी भरावी अज्ञानी धरी. जय भीम. धन्यवाद. माणसाचे गीत गायचे म्हणून प्रेम गोळा करावयास गेलो. माणसाचे गीत गायचे म्हणून प्रेम गोळा करावयास गेलो.
जातीने जातीचे गळे कापताना पाहिले, ज्ञातीने ज्ञातींचे मळे जाळताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून स्नेह उराचे शोधावयास गेलो. माणसाचे गीत गायचे म्हणून स्नेह उराचे शोधावयास गेलो. माणूस माणसात विष कालवताना पाहिले, माणूस माणुसकीला मालवताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून दया गल्लो गल्ली शोधत चाललो. विवळणाऱ्यांना हाकलताना पाहिले, दारा पुढून अनेकांना बुकलताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून क्षमा अंतरातली पाहत चाललो. हात पाय माणसांचे तोडताना पाहिले, भर रस्त्यात वस्त्यात माना मोडताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून समतेची भावना पहावयास गेलो. माणसाचे गीत गायचे म्हणून समतेची भावना पहावयास गेलो. माणसांना भावना भडकवताना पाहिले, ललकारत भावना घडवताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून भलेपणा इथला धुंडत चाललो. माणसाचे गीत गायचे म्हणून भलेपणा इथला धुंडत चाललो. पुन्हा तुकयाच्या गाथा बुडवताना पाहिले, चिखलात क्रूरतयांना तुडवताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून हात हातात एक एक घेत चाललो. माणसाचे गीत गायचे म्हणून हात हातात एक एक घेत चाललो. माणसांना आड माझ्या मी येताना पाहिले, सोडवून हात ओढून त्यांना नेताना पाहिले. सोडवून हात ओढून त्यांना नेताना पाहिले. माणसाचे गीत गायचे म्हणून प्रेम गोळा करावयास गेलो. जातीने जातीचे गळे कापताना पाहिले, ज्ञातीने ज्ञातीचे मळे जाळताना पाहिले.